ज्याला कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, मी कुणाबद्दलही वाईट बोलणार नाही. परंतु एकच सांगल, ज्यांच्या हातात 20 वर्ष सत्ता दिली, त्या 20 वर्षात माजलगाव शहराला पाणी सुद्धा पाजू शकले नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि गेल्या 4 महिन्याखाली त्यांनी सांगितलं की माझी रिटायरमेंट आहे, आणि 2 महिन्यापासून सांगितलं की आता मनात उभं राहायचंय. आणि त्यांचे पुतणे जयसिंग भाईला फिरलं की हे माझा वारसदार आहे. जे स्वतःच्या पुतण्याला धोका देतात तर तुमच्या आमच्या सारख्याच काय हा प्रश्न आहे. उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे बटन दाबून आपले आशीर्वाद आणि सेवा करण्याची या ठिकाणी मला संधी द्या. वेळेअभावी मी जास्त काय बोलणार नाही. आपल्या समोर नतमस्तक करून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बदामरावजी पंडित यांच्या पत्नी आदरणीय गिरिका भाभी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि यानंतर लगेचच सन्माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, तुमचा आमचा सर्वांचा लाडका उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा असणारा लाडका उमेदवार आदरणीय मोहनदादा, या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाजीराव भाऊ, उषाताई, सन्मान्य व्यासपीठ, सर्व नेतेगण, 72 असे या माजलगाव मतदारसंघातील माझे सर्व 72 मावळे, सर्व मतदारांना माझा हात जोडून नम्र विनंती, तुमचं सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. विधानसभेची निवडणूक लागली, लोकसभेची हवा जाते का नाही, तर विधानसभेची निवडणूक लागली आणि तुम्ही जोमानं हातात घेतली. आदरणीय मोहनदादाला तुम्ही डोक्यावर घेऊन फिरताय, त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो. या माजलगाव मध्ये वेगळी पद्धती झाली. माजलगाव विधानसभेमध्ये वेगळं बोललं गेलं. माजलगाव विधानसभामध्ये बरेच जण इच्छुक होते, त्याच्यात आमचे नारायणांना पण इच्छुक होते, आणखी बऱ्याच जणांची लांबलचक लिस्ट होती. पण आदरणीय पवार साहेबांनी निकष लावला आणि नारायणांना आणि भाभींना दोघांना सांगितलं की तुम्ही जरा थांबा, आम्ही आता मोहनरावचा निर्णय करतोय. अरे काय निसताय, 1 मिनिटात माघार घेतली. साहेब तुम्ही जे देताल तो उमेदवार शरद पवार असं समजून आम्ही मत करू. आणि त्याच पद्धतीने हे दोघं नवरा बायको माझ्या लोकसभेला जसे फिरले तसेच आज मोहनदादासाठी फिरतायत. त्याला निष्ठा म्हणतात का? फक्त पवार साहेबांची निष्ठा स्टेजवर दाखवाय पुरते आणि पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही कोणी प्रचार करताय. मी पहिल्या वडवणीच्या सभेत सुद्धा सांगितलं, बाबा हो तुम्ही खरेच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात. तुम्ही फक्त आणि फक्त पवार साहेबांचा आदेश माना. पवार साहेबांनी दिलेला हा उमेदवार आहे, त्याच्यावर बदनामी खासदाराचं काय? बजरंग सोनवणे पैसे घेऊन उमेदवारी दिली म्हटले. अरे बजरंग सोनवणे पैसे घ्यायला येऊ शकतो का? मग हे बोलणारे फक्त आणि फक्त आपला अपप्रचार करायचं काम करतात, समोरच्याला दुसरं काय काम नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं काम करून दाखवायचं नाही आणि काहीतरी दुसऱ्याच्या विरुद्ध वल्गना करायचं, एवढंच काम यांना येत आहे. मित्रांनो, याच्यावर काही बोलायचं नाही. निष्ठेने काम करा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुम्हाला न्याय देतील असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आदरणीय मोहनदादा जगताप या भागामध्ये आदरणीय भाऊही आमदार होते. त्याच्यानंतर मोहनदादांनी इथं माजलगावमध्ये माजलगाव सहकारी छत्रपती सहकारी साखर कारखाना उभा केला. चालवतात का नाही? ऊस तुमचा नेतात का नाही? सगळ्यांना ऊसाला भाव नंबर 1 ला देतात का नाही? का 3-3 महिने बिलच काढत नाही? करतात. आणि या सर्व गोष्टीतून मग हा एक युवक चांगला कारखाना काढतो. हा काय प्रस्थापित नाही. ठीक आहे, भाऊ झाले आमदार, तरी पण हे आमदाराचा मुलगा वाटत नाही किंवा प्रस्थापित आमदारासारखे भाऊ सुद्धा नाही. हा तुमच्या आमच्या सर्वांना गाडी वाटतो का नाही?
पक्षाचं काय खरं असते गड्या हो? जर हे कुणाचेच नाही, जर ह्यांचे नाही त्यांचे नाहीत आपले बी नाही. एखादा उमेदवारीसाठी जर इकडे इकडे करत असेल तर त्याला उमेदवार मानता येईल का मला सांगा? नाही. त्याच्यामुळे हा निष्ठेचा प्रश्न आहे. तुमच्या आमच्या सर्वांची प्रतिष्ठेची, सर्वांच्या बहुमानाची, सर्वांच्या सन्मानाची ही निवडणूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती करणार आहे, या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्षाचे प्रतिनिधित्व करणारे इथं आमदार आहे. या आमदार महोदयाला मला विचारायचं आहे, आदरणीय दादासाहेब, तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला सोडून गेलात, तुम्हाला काय पवार साहेबांना द्यायचं राहिलं होतं? आमदार केलं, पहिल्यांदाच पक्षात घेऊन आमदार करून मंत्री केलं. 9 खात्याचा मंत्री महाराष्ट्रात कोणी बघितला का तुम्ही? हे सोडून पट्ट्याला 9 खाते दिले पवार साहेबांनी. लय लाडका मंत्री म्हणून सर्वांनी घेतलं. आणि यांनी काय केलं तर फक्त आणि फक्त मी पुढचं नाही बोलला. खरंय का? त्याच्यामुळे याच्यावर विकासावर तुम्ही काय बोलला? माझ्यावर कुठेतरी बोलले ते भजनी सोने, तुम्हाला माहित आहे का मला त्याचं काय बघितलंय? आता काय बघायचंय? लोकसभेला निवडून सगळं दाखवलं, त्याच्यामुळे आता काय बोलायचंय? या सर्व गोष्टी करून ह्या उमेदवाराच्या बाबतीत आपण काय बोलावं? अरे एकदा म्हणले तुम्ही जाऊ द्या, आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं, एखाद्या पक्षातल्या नेत्याचं तुम्ही सख्या पुतण्याला 2 महिने झुलवलं, 2 महिने नादी लावलं आमच्या भैयासाहेबाला, आणि 2 महिने मतदारसंघात फिरवलं. आणि ते आला असता आमच्याकडे राव, खरंच खोटं सांगत. पण हे म्हणले ते सोडून जातं का काय, आणि पवार साहेबांकडे जाऊन पोट धरतं का काय, म्हणून त्याला घडवलंय. बाकी काय करणार? त्याच्यात मी राजनीती केली, आणि राजनीती करून त्या बिचाऱ्या भोळ्या भावानीसने सेवा केली त्यांच्या मुलाला. असं अरे ते भावाचं नाही झालं, जिंपण्याचं नाही झालं, ते तुमचं आमचं काय होणार आहे? त्याच्यामुळे याच्यावर काय बोलायचं नाही. बरेच लोक या माजलगाव मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्याचा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या मराठा आंदोलनाची सुद्धा पूर्ण धगधग या माजलगाव शहरामध्ये आहे. ज्या तरुणांनी, जो आपला तरुण आपल्या या इथं आंदोलनात झगडला, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे काम या आमदाराने केलं. याला तुम्ही पाळणार काय? ज्या आमदाराने तुमच्यावर खोटे गुन्हे केले, जे कोणी असतील तुमचं काही करायला, त्यांचं काही असू द्या, पण ज्याने कुठं काहीच केलेलं नाही, ज्यांनी काही केलं नाही त्याने विनाकारण उगाच काहीतरी म्हणायचं, काहीतरी करायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे. मी असं करतो, उसात आडवा. अरे साखर कारखाना असला म्हणजे सहकारी साखर कारखाना लोकांच्या मालकीचा आहे, तुमच्या मालकीचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही सहकारी कारखाने सुद्धा याचा ऊस नेणार नाही, त्याचा ऊस नेणार नाही, ह्याच्यावर चिडतंय, त्याच्यावर चिडतंय. आणि ह्यांना झालंय काय? बोलायले का? अंगावर जात. अरे तुमच्या जरा दमाने घ्या. आता तुम्हाला घरीच बसायचं होतं, तुम्ही ठरविलंच होतं, तर उभा कशाला राहिला? लोक त्यांची इच्छा काय होती? उभं राहून त्यांची इच्छा काय होती माहिती आहे तुम्हाला? लोकांनी मला घरी बसवा, आणि ही लोकही माजलगावची जनता आता घरी बसणार आहे. त्याच्यामुळे यांच्यावर काय बोलण्यासारखं नाही. माजलगावला पाणी पाजलं नाही, आणि धारूरचा घाट मंजूर झालेलं, ते घाटाचं टेंडर सगळं केलेलं, हा पट्टीने कॅन्सल करून घाटच कट करून दिला नाही का? तर या माजलगावच्या जवळच्या पट्ट्यातला ऊस आम्ही येडेश्वरीला वरी नेऊ, त्याच्यासाठी घाट कट केला नाही. अरे पण नेतीला काय मान्य? नेतीने ह्या पट्ट्याला खासदारच केलं, आणि आता केंद्रामधून मी आमच्या नेत्या त्या दिवशी मला गडकरी साहेबांकडे घेऊन गेल्या, पत्र दिलं, आणि त्याला असतं तो मान्यता सुद्धा मिळाली. 13 किलोमीटर रस्ता आणि 3 किलोमीटर बायपास असा घाट चकाचक करतो की तुमचा सगळा ऊस तिकडे बी देतो. दादाच्या कारखान्याला जर येता काढायची नाही म्हणणं झाला तर मी घेऊन जातो, काळजी करू नका. तुमचा सर्वांचा ऊस नेणार. तुमच्या ऊसाला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव द्यायचं काम कोण करतंय? आणि त्याच्यानंतर आता मोहनदाराला सुद्धा मी माझ्या प्रमाणात भाव द्यायला लावणार, आणि आपला सर्वांचा ऊसाचा प्रश्न मिटवणार. अरे शेतकऱ्यांच्या हिताचं तरी सरकार आहे का? शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. आणि आपले उपमुख्यमंत्री 14च्या निवडणुकीमध्ये गळ्यात टाळ घालून असताना म्हणून दिंडी
त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाळ सांभाळणारा नेता कोण आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पवार साहेब आज एवढ्या मोठ्या सभेत 5 सभा करतायत साहेब. तुम्हाला सर्वांना लाईव्ह महाराष्ट्रात दिसत असतील. आज सुद्धा दादाची सभेला यायची साहेबांची मनोमन इच्छा होती, पण साहेब म्हणले खासदार साहेब तुम्हीच बघायचा बीड जिल्हा, आदरणीय ताईंना घेऊन जा तुमच्या नेत्यांना. म्हणून मी म्हणलं साहेब नाही आलात तरी आमचा जिल्हा तुमच्यावर प्रेम करणार हे माजलगाव आहे. तुमच्या आवाजाला तुम्हाला नाही पण तुम्ही लेकीला पाठवले, आम्ही त्यांच्यावर तुम्हालाच बघतो. त्याच्यामुळे काळजी नाही, तुम्ही आलात तरी आमचा उमेदवाराला आशीर्वाद मिळणार आणि आमचा उमेदवार भरवशा मताला निवडून येणार. त्याच्यामुळे आदरणीय ताईंना पाठवलंय. मी तुम्हाला सांगतो या आमदारानं काय केलंय, अपक्ष आमदार काय बोलू, कुणीतरी चिट्या देते अपक्षावर बोला नको यार, ह्याच्यावर बोलायच्या माणसावर तरी बोललं पाहिजे, नकोच ह्याच्यावर काही बोलायचं नाही. तुमचं काम सांगा की काम करू. आदरणीय मोहनदादाच्या हाताला धरून मला मुंबईला घेऊन जायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करणार आहे, माझ्यासारख्या एक सर्वसाधारण घराण्यातल्या मुलाला तुम्ही अगदी संसदेत देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं आणि उच्च सभागृहात पाठवून जिल्ह्याचा सर्वोच्च पदावर बसवलं. ते माझा बहुमान केला. या बहुमानाचीच किंमत आदरणीय पवार साहेबांनी मला तिकीट दिलं आणि तुम्ही निवडून दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज मला मी हात जोडून विनंती करणार आहे की आदरणीय मोहनदादाला तुम्ही मत देऊन आमदार करा आणि या महाराष्ट्राचं सरकार घालवण्यासाठी आणि आपला आमदार म्हणून या मंत्री विधान भवनात पाठवून सरकारमध्ये सामील होण्यासाठी इतका एक आमदाराची गरज आहे पवार साहेबाला. ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढीच विनंती करायला आलोय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच आजच्या या जाहीर सभेच्या मुख्य मार्गदर्शक आदरणीय खासदार सुप्रियाताई आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो, सन्माननीय सुप्रियाताई सुळे. बीडच्या मायबाप जनतेसमोर मी मनापासून आभार मानून नतमस्तक होते की आपण बाप्पाला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून दिलं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आता तिथे मी अरे तो गरिबांचा बोर्ड कुठे गेला? हा तिकडे बोर्ड आहे, गरिबांचा वादा मोहन दादा. आपण सगळ्यांनी जशी लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला साथ द्या अशी विनम्र विनंती मी करायला हवी. खरं तर या सभेसाठी आदरणीय पवार साहेब स्वतःच येणार होते, पण आज काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा एक जॉईंट कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय पवार साहेब आज तुम्ही महाविकास आघाडीला वेळ दिला पाहिजे. आजचा आणि उद्याचाच दिवस राहिलेला आहे. त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीच्या सभेला गेले आणि मला पवार साहेब म्हणाले की आता सुप्रिया मला माजलगावला जाता येत नाहीये कारण का मला महाविकास आघाडीच्या सभेला जायचंय आणि याच्यासाठी तू गेला पाहिजे. मी सोलापूर सांगली करून स्पेशली पवार साहेबांनी सांगल्यामुळे आज मी माजलगावला. मी आता यांना सांगत होते सब उलटा उलटा झिक झॅक चल रहा है. निघाले बारामती बंदर गेले सांगलीला, सांगली करून सोलापूर, सोलापूर करून बीड आणि बीड करून मला श्रीरामपूरला जायचं आहे बाळासाहेब थोरातांच्या इथे प्रचार करण्यासाठी. आजचा उद्याचा दिवस सगळ्यांसाठी थोडा गडबडीचा असतो. आज
मनपूर्वक आभार मानते, पण बीडमध्ये एअरपोर्ट व्हावा ही मागणी पहिल्यांदा कुठल्या खासदारांनी केली असेल तर ती आपल्या बाप्पाने केली आहे. खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाप्पा ट्रेन बोलला नाही आज बाप्पा बोलले नाही, पण निवडून आलेल्या दिवसापासून बीडच्या रस्ते आणि ट्रेन याच्यासाठी सगळ्यात फॉलोअप कोणी केला असेल तर तो आपल्या खासदार बाप्पाने केलेला. म्हणजे रस्ते रेल्वे एअरपोर्ट तिन्हीसाठी बाप्पा तुमच्या हक्काचा आवाज आहे. एक मंत्र्याला सोडत नाही दिली, मंत्री दिसला की बाप्पा पकडते आणि म्हणते माझ्या बीडला काय देणार. आता मंत्री बाप्पाला दिसले की म्हणतात अरे बाप्पा या बाप्पा आला वाटतं परत. सगळे मंत्री मला बाप्पाची कंप्लेंट करायला लागले. मला म्हणजे बाप्पा फार त्रास देतो. म्हणलं कसा त्रास देतो, बघितलं की पकडतो म्हणतो मेरे बीड को क्या देंगे बताओ. त्याच्यामुळे बाप्पा त्याचा तुम्ही ज्या पद्धतीने निवडून दिलंय तसंच आपल्याला आपल्या हक्काचा एक आमदार, मागच्या वेळीही तुम्ही पवार साहेबांनाच आमदार दिला होता. आता प्रॉब्लेम काय झाला, मला प्रॉब्लेम काय झाला काय प्रॉब्लेम आहे की भारतीय जनता पक्ष एक चांगला पक्ष होता, आधी होता आणि होता खरंच होता. ऐका मला काही तुम्ही शब्द द्या की का चांगला होता. तेव्हा अटलजी चांगले होते, खूप मोठे मोठे नेते होऊन गेले भारतीय जनता पक्षामध्ये. मान्य तुम्ही राजकारणात असताना आमचे त्यांच्याशी मतभेद टोकाचे होते, पण सुसंस्कृतपणा होता. आत्ताची नवीन भारतीय जनता पक्ष आणि त्यांची संगत याचा प्रॉब्लेम झालाय. या भागामध्ये तर कार्यकर्त्यांना लाथ मारतात ही यांची संस्कृती. हे बघा, आपण संस्कारी मराठी माणसं, चुकून कुणाला हात लागला पाय लागला तर आपण करतो की बाबा चुकलं पाय करता की नाही, चुकून पाय लागला तर नमस्कार करता की नाही. आणि ह्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते पायाने लाथ मारतात कार्यकर्त्यांना, हे यांचे संस्कार. अशा लोकांबरोबर राहणार का विरोधात राहणार. आणखीन एक गोष्ट, एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत या राज्यामध्ये, सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर सगळ्यात लाडकी मी झाली आहे, म्हणून लाडकी बहीण योजना आली. काय दिलं तर आमच्या महिलांना 1500 रुपये. आभारी होता मी. पण ह्याच भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, आधी राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते. संगतीचा प्रॉब्लेम, संगत बदलली की काय प्रॉब्लेम होतो याचा आहे. संगत बदलली आणि काय कोल्हापूरमध्ये जाऊन भाषण केलं कोल्हापूरला जाऊन की या राज्यात आम्ही 1500 रुपये देते, याच्या खिशातून पैसे देतात आपल्याला. आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे येतात, त्याच्या खिशातून नाही पैसे येतात आमच्या बहिणींना. आणि पैसे देतो तर या कुठल्याही महिला जर राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, मला पाठवा, मी काय करायचं ते करतो. मला धनंजय माडिकांना विनंती करायची आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात आमची भगिनी पाहिजे त्या सभेला जाईल. तुम्ही एका जरी महिलेचा फोटो चोरून काढला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुप्रिया सुळे घेऊन जायला तुमच्यावर खटला होईल. माझी भाव बहिणी माझे तिकडे जाणं, तुम्हाला अधिकार दिलाय तो. तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आणि कुठेही फिरायचा मोकळा अधिकार, श्वास घ्यायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो घेतला पाहिजे. अजिबात घाबरू नका त्यांना. क्या कर लेंगे, काय करत नाही, काय हिंमत नाही. ती लपतात ते दिल्लीवाल्यांच्या समोर. आम्ही स्वाभिमानी आहोत, दिल्ली समोर ना झुके हैं ना झुकेंगे. त्याच्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही. आणि त्यांच्या बरोबरचे मला काय बोर्ड दिसला नाही
पक्ष त्यांचे जे कोण मतदार असतील त्यांना सांगते, न पक्ष द्यायचा न चिन्ह द्यायचं, वाया घालवू नका. कारण का कोर्टात केस तीच लढते. आजही त्यांचं चिन्ह दिसलं, त्या चिन्हाखाली लिहिलेलं आहे न्याय प्रविष्ट आहे, कोर्टात केस चालू आहे, पक्ष तुमचा नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पक्ष त्यांचा नाहीये, न शिवसेना त्यांची आहे न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिचा. शिवसेना आजही ती बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि ते हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना तो पक्ष दिला होता आणि तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची. पण काय काळजी करू नका, दोन्ही पक्षासाठी मी ताकदीने दिल्लीत लढते. आपल्याकडे म्हणतात शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही शाणी तर सुप्रीम कोर्टात चढली. पण एक तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा कोर्टात गेलेले आहेत तेव्हा तेव्हा माझा हा बाप्पा, माझा भाऊ माझ्यावर ताकदीने कोर्टात आलेला आहे ही लढाई लढण्यासाठी. आणि लढाई फक्त माझी नाहीये ना उद्धवजींची, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. आज आमच्याकडे आले, उद्या तुमच्या घरात असतील. वक्फ बोर्ड आहे का आपल्या इथे? वक्फ बोर्डचा आहे का कोणी इथे? वक्फ बोर्डच्या सगळ्या जमिनी ज्या एका समाजाच्या आहेत त्या काढून घ्यायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करताय. ते बघा बसले दोघं आमचे भाऊ. काय तुमचं नाव? इलियास भाई, मैं आपको वायदा करती हूँ कि जब वक्फ बोर्ड की जो कमेटी हुई ना उसके खिलाफ कांग्रेस और हम पूरी ताकत से लड़े थे. ये जो तुमच्या समोर जे लढतात ना त्यांचा लोकसभेला एक खासदार होता. वक्फ बोर्डची जेव्हा सगळं लढाई पार्लमेंटमध्ये चालली होती, तुमच्या विरोधकाला विचारा तुझा पक्ष कुठे होता जेव्हा वक्फ बोर्डसाठी काँग्रेस आणि आम्ही लढत होतो. यांचा एक खासदार गायब होता. जेव्हा जेव्हा प्रश्न लढाईचे होतात तेव्हा कधीही हजर नसतात. महिलांनो, जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा पण तुमच्या जे विरोधी उभे आहेत ना ते पण गायब होते. जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आम्ही पास केलं, जेव्हा मतदानाची वेळ होती तेव्हा अजित पवारांच्या पक्षाचे जे खासदार आहेत ना त्यांनी मतदान केलं नाही, ते मतदानाला नव्हते. म्हणजे महिला आरक्षणाच्या वेळी गायब, वक्फ बोर्ड गायब, हमी भावासाठी आम्ही जेव्हा लढलो तेव्हा पण गायब. तुमच्या कांद्याला भाव द्या तेव्हा पण गायब. तुमच्या सोयाबीन, कपास, कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी हजर नसतात. तुम्हाला कसला लोकप्रतिनिधी पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जो दिल्ली समोर झुकणारा पाहिजे का महाराष्ट्रात स्वाभिमान जपणारा तुम्हाला पाहिजे हा निर्णय तुम्हाला आज घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की यावेळेस आपलं चिन्ह मागच्या वेळेसपेक्षा बदललं. कारण का हे चिन्ह त्यांनी चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं. पण एका अर्थी मला आधी खूप वाईट वाटलं होतं चिन्ह गेलं तेव्हा. आता बरं वाटतंय गेलं ते, कारण का ते चिन्ह आता लागतच नाही. मला जेव्हा वेळ चेक करायची असते ना मी मोबाईलमध्ये चेक करते, काय लागत नाही. लागतं का? आता मोबाईलमध्ये तुम्ही पण घातलं पण नाहीये, मोबाईल चेक करते. कदाचित माझ्या पांडुरंगाची तीच इच्छा असेल की कशाला हे पाहिजे तुला, तुला नवीन चिन्ह देतो. आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पत्रात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. आता तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा नवीन दुकानाचं उद्घाटन असतं तेव्हा पण तुतारी वाजते. जेव्हा तुमच्या स्वप्नातला साखर कारखाना जो तुम्हाला काढायचा आहे तो आम्हीच सुरू करणार आहे तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली. त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या आमदारांची इच्छा आहे. त्यांनी मला सांगितलं की मुंगी येथील शिवपार्वती कारखान्याच्या मध्ये सुरू होईल. याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल. तर तुमची इच्छा आहे की हा कारखाना सुरू व्हावा. मला स्थानिक खासदाराची परवानगी घ्यावी लागेल. काय करायचं ना करायचं. आता बघा दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळाढवळ नाही करायची, प्रोटोकॉल पाळायचा.
मी जरी इथे आली असते तरी हा बाप्पाचा मतदारसंघ आहे, त्याचा मान सन्मान मी केला पाहिजे. त्यामुळे बाप्पाच्या परवानगीने हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने करू आणि तुमच्या ऊसाला चांगला भाव मिळेल याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू. पण तुम्हाला न्याय. बऱ्याच अजून काही चिठ्ठ्या आल्या आहेत. बऱ्याच लोकांनी एक महत्वाचा विषय आमच्या वहिनी इथे आलेल्या आहेत. गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांना माजलगाव तालुक्यातले 2 सर्कल आहेत. गेवराई मतदारसंघात त्यांना त्यांची निशाणी आहे मशाल. ताई एक मिनिट काय उभं आहे ताई, आवर्जून त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ही माऊली बघा किती छान. ताई आवर्जून स्वतः आपल्या सभेसाठी हजर राहिल्यात. ताई मी तुम्हाला शब्द देते, इथे जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सहकारी पदाधिकारी नेता इथे उभा जो तुमच्या सर्कल मध्ये आहे तो ताकदीने मशालीला मागे उभा राहील, मतदान करेल. हा यांच्या सगळ्याच्या वतीने मी तुम्हाला आला. अरे आपण आहोत ना, याला खूप झालं. थँक्यू. बघा आमची माऊली किती सुसंस्कारी आहे. जोरदार टाळ्या आमच्या आणखीन एक महत्वाचा विषय मी तुम्हाला आणखीन एक शब्द देते. मी इथे यायच्या आधी काही लोकांनी मी सकाळी गेले होते तिथे मला आरक्षणाच्या बद्दल प्रश्न विचारला. मी शब्द तुम्हाला देते जे मी पार्लमेंटमध्ये बोलले तेच भाषण इथे देते. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत ताकदीने सुप्रिया सुळे त्या पार्लमेंटमध्ये बोले आणि तुमच्यासाठी बाप्पा आरक्षणाबद्दल आपण बोललेलो आहोत. आमचा शब्द आहे तुम्ही सगळ्यांनी जी साथ बाप्पांना दिली या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लढाईमध्ये तुमचा मान सन्मान आम्ही करू. तुमचे जे काही प्रश्न या आरक्षणाच्या बाबतीत आहेत ते आम्ही ऐकून घेऊ, समजून घेऊ आणि त्याच्यातून तुमच्या मनासारखा मार्ग काढून देऊ. ही जबाबदारी तुमची भगिनी म्हणून मी घेते. त्यामुळे आज इथे खरं तर आदरणीय पवार साहेब येतील अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाने साहेब तिथे गेलेले. पण आपल्या सगळ्यांना मी विनंती करते, आपलं 2 नंबरला बटन, आपलं बटन 2 नंबरला आहे. बी फॉर विक्ट्री. पण कसं करायचं आता लक्षात कसं ठेवायचं, आपलं तुतारी वाजवणारा माणूस याच्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे माजलगावला? रस्ता, पाणी, वीज सेवा. बरोबर? अरे 2 बसत नाही. 10 रेल्वे केली ना त्यांनी 2 रे बाबा. रस्ता 2 ना. रस्ता, पाणी, वीज, न्याय, 10. काळजी करू नका, असं काय कन्फ्युजन होत नाही. सरकार आपला आणखीन एक शब्द तुम्हाला देते. या राज्यामध्ये या रेकॉर्ड करून ठेवा पत्रकारांनो, हा शब्द तुम्हाला देते. आपला अरे बोलते बोल बेटा. माजलगावचा एकच दादा, मोहन दादा. काय प्रॉब्लेम नाही आणि लोक फार हुशार आहेत. आता बघा बाप्पाला चिन्ह मिळून किती उशीर झाला, पटपट झालं की नाही. पाच बीडचे लोक फार हुशार आहेत, पाठ 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 करतात, काय प्रॉब्लेम नाही. आपण असं केलं की ते तुतारीवाला माणूस दाबत. आणि एक शब्द तुम्हाला देते आणि माझं भाषण संपवते की आपलं सरकार आल्यानंतर आपला मुख्यमंत्री
झाल्यानंतर या राज्यामध्ये ज्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले असतील, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी लढला, आरक्षणासाठी लढला, महिलांच्या न्यायासाठी लढला, या कुठल्याही सहकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या लिस्ट रेडी ठेवा. बाप्पा तुम्ही पण लिस्ट रेडी ठेवा. आपल्याला लिस्ट रेडी ठेवायची आहे. जो शेतकऱ्यांसाठी लढला, जो महिलांसाठी लढला, जो आरक्षणासाठी लढला, यांच्या सगळ्यांच्या केसेस सरसकटपणे आपलं सरकार परत घेईल अशा तरी तुम्हाला देतो. सगळ्यांच्या केसेस परत घेऊ. तुम्ही लिस्ट बनवायला लागा. आता त्यांनी एक मागणी केली आहे, जे उद्धवजींनी ऑलरेडी शब्द दिलेला आहे. उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि नाना पटोलेजींनी ऑलरेडी हा शब्द दिला आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावं ही जी तुमची मागणी आहे, शिर्डीला ती मीटिंग होती, त्याच्यात ऑलरेडी निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही या कुठल्याही काळजी करू नका. पण एक तुम्हाला शब्द देते, या सगळ्या गोष्टी करीन, पण सगळ्यात जास्त मी कशासाठी लढणार आहे तर ते महागाई आणि बेरोजगारीसाठी. महागाई आम्ही कमी करणार हा शब्द महिलांना देते आणि तुमच्या सगळ्या पोरांच्या हाताला काम देणार आणि या राज्यातली बेरोजगारी आम्ही कमी करणार हा शब्द मी तुम्हाला देते. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगते. हे उगाच म्हणत नाहीये, हे म्हणतील अरे कशी महागाई कमी करणार, कशी बेरोजगारी कमी करणार. गेल्या 6 दशकाचा महाराष्ट्राचा इतिहास परवा एका वर्तमानपत्राने काढला होता. त्याच्यात सगळ्यात कमी बेरोजगारी आणि सगळ्यात कमी महागाई कुणाच्या काळात झाली असेल त्या मुख्यमंत्र्याचं नाव शरद पवार. हे मी म्हणत नाहीये, पत्रकार म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला आता महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मोठी लढाई आणि युद्ध उभं करायचं आहे. मी शब्द तुम्हाला देते, परवा उद्धवजींनी पण दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करणार, आम्ही बेरोजगारी कमी करणार आणि यांचा भ्रष्टाचार मधून आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री आम्ही पूर्णपणे त्यांना हद्दपार करणार. फक्त तुम्हाला एकच विनंती करते, अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करणार. काही काळजी करू नका. आणि अडचणीत आलेला शेतकरी कोणी आणला? या भारतीय जनता पक्षाने, त्यांच्या मित्र पक्षाने आणला सगळं. अरे वीज पण कमी केली आणि काय अट टाकली त्याच्यात माहितीये का? काय वीज फुकट येत नाही. सांगितलं आधीचे पैसे असतील तर देणार नाही, बरोबर का नाही? सगळी फसवणीच. अरे फडणवीस नाही म्हणले रे, मी फसवणीच म्हणले. हो पत्रकारांनो, मी फडणवीस नाही म्हणाले, मी फसवणीच म्हणाले. ही पोरं काहीतरी बोलतात. पण आपल्याला हे फसवा फसवी बंद करायचे आणि आपल्याला चांगलं काम आणि रयतेचं राज्य आणायचं. आणि रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे बंधू, त्यांना तुम्ही आपला हा मोहन दादा, या मोहन दादाचं 2 नंबरचं बटन दाबून तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या, एवढीच वरती नम्र विनंती करते. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि आपल्याला आता मोहन दादांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक ईश्वर मुंडेजी आलेले आहेत. ईश्वर मुंडेजी, मनपूर्वक आभार. प्राध्यापक ईश्वर मुंडे सर, तुमचे आभार. शेख 70 अपक्ष उमेदवार, तुमचे आभार. आणि थांबा बाळासाहेब हा तुमच्या सगळ्यांचे. आणि आज आपल्या सगळ्यांना प्रिय असलेले बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन आहे. त्यांना मनापासून वंदन करून, मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने पुढचं सरकार चालेल एवढंच म्हणून आपले